पुण्यामध्ये कडक जिद्दीन पुण्यामध्ये कडक जिद्दीन पुण्यामध्ये कडक जिद्दीन वर्षाला तळ ठोकून वर्षाला तळ ठोकून वर्षाला तळ ठोकून वर्षाला तळ ठोकून 1 वर्ष झालं साहित्यिकांनी हरत नाही शिवऱ्या सुद्धा करते म्हणजे गेले नाही शिवाजी महाराज काय करतात प्रसंग बाकाय म्हणणे हा प्रसंग बाकाय शाहिस्ते खान 40,000 फौज घेऊन आलाय पुणे शहर फक्त 700 उमऱ्यांचं गाव म्हणजे पुणे शहर 700 उमऱ्यांचं गाव म्हणजे एका घरामध्ये 10 लोक धरली 10 गुणिले 700 किती होती खूप 7,000 लोक होती पुणे शहरामध्ये आणि अशा या पुणे शहरामध्ये हा शाहिस्ते खान आलाय आता लढायचा नाही आता लढायचं नाही 2 पावलं मागं सरकायचं म्हणजे घाबरायचं हे घाबरते शिवाजी महाराज असले 2 पावलं मागं सरकायचं म्हणजे काय करायचं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ 2 पावलं मागं सरकायचं त्यांनी मला निवांत होऊन द्यायचं त्या गणिमाच्या फौज आहे आपले काही मावळे पेरायचे त्यांच्यासारखे बोलणारे त्यांच्यासारखे नसणारे असे मावळे पेरायचे खबरबात काढायची कधी कुठला पारा रिकामा होतो कधी कुठला घुसता येईल कधी कुठलं बाहेर पडता येईल ही सगळी माहिती घ्यायची आणि मग दिवस ठरला तिथं आता बालगंधर्व रंग मंदिर आहे ना बालगंधर्व रंग मंदिर म्हणजे रोकडवाचं मंदिर तिथं रोकडवाचं मंदिर आहे ते मंदिराजवळ घोडे एकाच ठेवले आणि खोटं लग्नाचं वराड निघालंय लग्नाचं वराड खोटं नवरदेव खोटा नवरी खोटी वराडी खोटे मावळे मात्र खरे वायर तलवारी खऱ्या आणि निघालं वराड लक 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 अरे हात बांधून जेवायचं तोंड बांधून खायचं असं लग्नात जाऊन कशाला जाते तोंड घात चांगलं गोड गोड खायला जाते आणि हात बांधून जेवायचं असं कसं जमायचं तुला कळलं नाही तुला कळणार पण नाही अरे हात बांधून जेवायचं म्हणजे काय म्हणजे कसं हात थालीवर एक हात तलवारीवर म्हणजे हात बांधून जेवायचं दुश्मनी लढता वार केला तोंडामधून आवाज येता कामा नाही म्हणून तोंड बांधून जेवायचं लक 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 शिवरायांचं घर कुठून जायचं कुठून बाहेर यायचं कुठं घुसायचं कुठं लपायचं इथंभूत माहिती शिवरायांना लाल महालाविषयी मग त्याला शिवाजी राजानं मग त्याला शिवाजी राजानं
शिवाजी राजानं शिवाजी राजानं मग त्याला शिवाजी राजानं शिवाजी राजानं शिवाजी राजानं मग त्याला शिवाजी राजानं शिवाजी राजानं शिवाजी राजानं अचानक रात्री गाठून अचानक रात्री गाठून अचानक रात्री गाठून अचानक रात्री गाठून व्यक्ती बोट तीन कापून व्यक्ती बोट तीन कापून एक बोट तीन कापून एक बोट तीन कापून जीवावरलं संकट बोटावरती भागवून 40 कपळाला पार पुणे सोडून गेली. पुढे सोडून गेली पुढे सोडून गेली जीवावरलं संकट बोटावरती भागवून 40 कपळाला पार पुणे सोडून गेली. पुढे सोडून गेली पुढे सोडून गेली हा शहीद खान पळून गेला. मंडळी 45,000ची फौज कुठे गेली? अहो शिवराय यांनी काय केलं? ज्या घाटाला आपण सगळेजण दिवे घाट म्हणतो त्याला दिवे घाट नाव का पडलं हे ऐका. लाल मला बसला जो घाट दिसायचा त्या घाटामध्ये 10,000 बैलांच्या मशाली शिंगांना मशाली बांधल्या. 10,000 बैलांच्या शिंगांना मशाली बांधल्या. पहिलं पळवली दिवे घाटा म्हणतात. कोणत्या घाटाला म्हणा दिवे घाट. मोगल सैन्य कुठे गेलं? दिवे घाटाकडं. कुठून गेलं? लाल माला बसतो घोड्याचे स्वार झालं आणि ज्याला स्वारगेट म्हणतो ना आपण स्वारगेट त्याचं नाव स्वारगेट का पडलं? तिथनं सगळं सैन्य दिवे घाटाकडे गेलं म्हणून त्याला म्हणा स्वारगेट. आता शिवाजी महाराज होते. जगातलं सगळ्यात पहिलं सर्जिकल स्ट्राईक कुणी केली असेल माझ्या राजांनी केलं. सर्जिकल स्ट्राईक करणारे पहिले राजे म्हणजे शिवाजी महाराज. स्वातंत्र्याच्या रक्षणाला झाले तयार मावळे झाले तयार मावळे झाले तयार हर हर माझ्या झाली गर्जना झाले रामर. रामदाजी 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय तुम्ही ऐकताय का नाही ऐकताय? नाही, मला कळलं. कारण तिकडे गर्दी दिसते मला लांबून फक्त दिसतो. कोणते उभं राहिले ते दिसते मला. बसलेले कोणी दिसतच नाही मला. ऐकताय ना सगळे? समजते ना तुम्हाला? या हिंदी में मार करो आपसे. हिंदी में वार्तालाप कर सकते हैं लेकिन आपसे. छत्रपति शिवाजी महाराज जिन्होंने 350 वर्ष पूर्व हिंदुओं का स्वराज्य निर्माण किया, हिंदुओं का संगठन करके मुगलों से लड़कर खुद का एक राज्य बनाया. उसे बोलते हैं स्वराज्य. जो राज्य बना के 350 वर्ष पूरे हो गए. तो इस साल 350 वर्ष पूर्ण हो गए हैं राज्याभिषेक को. बहुत बड़ा अवसर आप सबको और हमें मिल रहा है आज. 350 वर्ष पूरे हो रहे हैं राज्याभिषेक को इस साल. और छत्रपति शिवाजी महाराज का जन्मोत्सव भी है. प्रभु रामचंद्र का हम जन्मोत्सव करते हैं रामनवमी को. प्रभु हनुमंत जी का जन्मोत्सव करते हैं हम चैत्र पूर्णिमा को. वैसे छत्रपति शिवाजी महाराज भगवान से कम नहीं थे. भगवान नहीं थे शिवाजी महाराज, मनुष्य थे लेकिन भगवान से कम नहीं थे. क्योंकि शिवाजी महाराज के कारण हमारे घर घर में भगवान है. एक बार शिवाजी महाराज की जय. आपका मुख से सुनने का था. छत्रपति शिवाजी महाराज की ये महाराष्ट्र भूमि है. शिवाजी महाराज मराठा थे. किसी जाति का उल्लेख नहीं कर रहा मैं. मरता तब हटता. जो मरता है लेकिन हटता नहीं, मरता है लेकिन हटता नहीं, उसे मरता तब हटता. कैसी मरती मराठा. हर कोई महाराष्ट्र में रहने वाला मराठा है. हम जाति जाति में बांट दिए गए हैं.
कोई मराठा है, कोई सिख है, कोई बौद्ध है, कोई जाट है, कोई शिंपी है, कोई मातंग है, कोई महार है, कोई बौद्ध है, कोई गोंदड़ी है, कोई भिल्ल है, कोई हर जाति के लोग हैं, लेकिन जात अलग अलग हो सकती है, धर्म सबका एक है। वो धर्म संगठन किया था छत्रपति शिवाजी महाराज ने। जो काम कोई नहीं कर सका वो धर्म का संगठन किया था छत्रपति शिवाजी महाराज ने। उनको याद रखिए, वो धर्म से ऊपर बढ़कर, जाति से ऊपर बढ़कर धर्म के लिए कुछ तो कीजिए। धर्म के लिए शिवाजी महाराज की प्रेरणा अपने बच्चों को सुनाइए, बच्चों में शिवाजी महाराज जागरूक कीजिए। यही उद्देश्य है आज का कार्यक्रम, जो पोवाड़ का कार्यक्रम होता है ना आज, वही उद्देश्य, वही एक स्वच्छ उद्देश्य है। शिवाजी महाराज घर घर में है, शिवाजी महाराज मन मन में है, शिवाजी महाराज रग रग में है। बोलो जय श्री राम, जय श्री राम, छत्रपति शिवाजी महाराज की जय। आज आता मराठी बस, हिंदी वाच आता मराठीमध्ये जोर येतो, हिंदीमध्ये खूप प्रेमळ साहजिक लवचिक होतं सगळं, ते झेपत नाही आणि मला। आपण मराठीमध्ये बोलूया पुन्हा। आता माझे मित्र भरत शर्मा या ठिकाणी उपस्थित आहेत। आमचा जो ग्रुप आहे मंडळी, हा सर्व जाती धर्माने एकत्रित आहे, फक्त मुस्लिम सोडले तर सगळे एकत्रित याच्यामध्ये। हे माझे मित्र संजय शिंदे अतिशय सुंदर ढोलकी वाजवतात आणि तुम्ही हात ऐकता ढोलकीवाला संजय शिंदे। ऑक्टोपॅड आणि डब टिंबल याच्यावरती बसलेत, हे मंच वाजवतात। बालचंद्र चव्हाण, नंतर राहुल पवार, माझे शिष्य जे उशिरा आले आणि येडावाकडा फेटा घालून तयार आहे, आमचे चव्हाण म्हणजे मोहन चव्हाण, माझे बंधू म्हणजे माझ्या आत्याचा मुलगा म्हणजे माझ्या आत्ते भाऊ ओंकार फिटे, अतिशय उत्तम संबळ वाजवतात। फक्त संबळच नाही, संबळ वाजवतात, दिंडी वाजवतात, तबला वाजवतात, पखवाज वाजवतात, ढोलकी सुद्धा वाजवतात, पण आज त्यांना फक्त संबळच। आणि आमच्या सर्वांचे लाडके सगळ्यांमध्ये लाडका व्यक्ती, सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे मी नाही, ते भरत शर्मा। मितभाषी, उर्दूभाषी, गोड बोलणारे, सर्वांशी ऐकणारे, मी कसं लगेच बोलतो चिडतो, पण ते तसे नाही, ते सगळ्यांशी प्रेमाने समजून घेणारे असे भरत शर्मा। खूप शर्मिले शर्मा आहे हो। आणि शेजारी सिंधी शेजारवरती ज्यांनी आपले हात आपले सुंदर वादन करतात ते नाही, माझा प्रॉब्लेम काय आहे, अंकुश ना, अंकुर वही तर बरोबर, अंकुर बरं, अंकुर पण शर्माच आहे। अंकुर शहा आहे, म्हणजे ते शहा नाही, ते शहा वेगळे, ते अंकुर शहा, त्यामुळे शहा हे मोदी हे अंकुर शहा आहे। आणि आमचं सगळ्यांचा तुमच्यापर्यंत पोहोचवणारे गणेशराव, त्याला उभे सगळ्यांना आम्हाला उकड्यामध्ये आणलं, पण ते अंधारामध्ये बसले, म्हणजे जर आवाज तुमचा काय, आमचा आवाज खराब झाला तर ते दिसायला नको कोणाला काही। बरं जी, यांना विनंती आहे शिवरायांचं एक छानसं गीत म्हणावं म्हणून त्यांना विनंती, शिवरायांचं शिवगीत ते करतील। शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला, शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिव जन्मला, हर हर महादेव बोला, शिव जन्मला, हर हर महादेव बोला, शिव जन्मला, हर हर
महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबा जन्मला शिवबा जन्मला हर हर महादेव बोला शिवबा जन्मला हर हर महादेव बोला शिवबा जन्मला हर हर महादेव बोला शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला शिवनेरी किल्ला पावन झाला या शुभ दिनाला महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवबा जन्मला शिवबा जन्मला हर हर महादेव बोला 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 शिवबा जन्मला हर हर महादेव बोला. आता काहीतरी जीव आलाय वाट बरं का आवाज आला टाळ्यांचं ते बरं वाटलं. तुम्हाला सगळ्यांना गाणं माहितीये का म्हणजे मी ते विचारतो गाणं तुम्हाला आंबेकडे डोंगरचे राहणार साखर शिवबाचे होणार माहितीये का तुम्हाला माहिती माझे मित्र अवधूत गांधी आणि मी नेहमी एकत्र काम करतो अनेक मोठे मोठे प्रकल्प पिक्चर असतील आम्ही एकत्र रेकॉर्डिंग करतो गाणी म्हणतो किंवा शो असतील मोठे मोठे बेंगलोरला यांच्यासोबत मी गेलो होतो. बेटा यहाँ पे भागना मत चलो निकलो यहाँ से. तर ते गीत आपल्या समक्ष म्हणतोय आम्ही सगळं म्हणणार ना सोबत सोपं आहे चाल चाल त्याच्या उड्या मारून
ना आम्ही गड्या डोंगरचे राहणार तुम्ही म्हणायचं साखर शिवाजी होणार हा आम्ही गड्या डोंगरचे राहणार आम्ही गड्या डोंगरचे राहणार बस 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय मंडळी तुम्हाला एक लक्षामध्ये आले नसेल माझ्या पण लक्षामध्ये नंतर आलं आपण कार्यक्रम सुरू केला गण म्हणलोच नाही म्हणजे मी विसरलो पण मला अशी उतावीळता होती उद्विग्नता होती की लगेच कधी सुरू होईल लगेच कसं सुरू होईल आणि शिवरायांचा विषय मला सांगायचा आहे मांडायचा आहे समजवायचा आहे त्यामुळे मी लगेच शिवजन्म पोवाडा सांगितला आता शिवजन्म पोवाडा सांगितलं शिवरायांचं नामस्मरण केले काय गणरायांचं नामस्मरण केले काय माझे सगळे एकच आहे शिवाजी महाराज हे मला देवासारखेच आहेत गणपती आणि शिवाजी महाराज काय माझ्यासाठी वेगळे नाही आहेत त्यामुळे शिवचरणी सेवा अर्पित झाली असे मी समजतो आणि पुढे कार्यक्रम सुरू करतो माझे मित्र माझे शिष्य या ठिकाणी आलेत बरं हे मोहन चव्हाण छान वाजवतो एक नंबर शिंदे भारी वाजवतात मस्त हे मोहन चव्हाण आम्ही निघलो इकडे यायला मला यांचा फोन अहो मला कामानिमित्त चाकणला पाठवले चाकणवरनं कसं तुमच्या वेळेत या तोपर्यंत कार्यक्रम सुरू होईल तुम्ही वेळेमध्ये याल आणि हे वेळेमध्ये आले आणि खास आपल्या समक्ष अफजल खान वध हा पोवाडा सांगण्याकरता त्यांना मी बोलवलं तर अफजल खान वध हा पोवाडा शाहीर मोहन सादर करतील मोहनरावांचा पोवाडा झाला की भरतराव तुमचं एक शिवगीत होऊ द्या आपल्याला कॉडलेस आहे ना आपल्याकडे मला देऊन ठेवा मोहनराव तुम्हाला शुभेच्छा कडक कार्यक्रम होऊ द्या जोरात राडा एकदम जय शिवराय तर सुरुवात करू अफजल खान वध पोवाडा खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवरती अनेक संकट आली पण स्वराज्यावरती चालून आलेलं सर्वात मोठं संकट हे इतिहासामध्ये लिहिलं गेलं त्या संकटाचं नाव आहे अफजल खान वध ही सुरुवात कशी लक्ष देऊन ऐका कि हरे रंग का सपना पाले आया था अफजल फाती में हरे रंग का सपना पाले आया था अफजल फाती में छत्रपति ने घुसा दिया था भगवा उसके छाती में भगवा उसके छाती में छत्रपति शिवाजी महाराज की शिवाजी शूर वायर आहे शिवाजी शूर रात्री थोर केले कर बाजूनी पाणी दुष्ट गणनाथ बाजूनी पाणी दुष्ट गणनाथ बाजूनी पाणी दुष्ट गणनाथ घडविला स्वराज्या
छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरण्याला तोरण बांधलं सह्याद्रीचा भरत मामला एकत्र केला